दुनिया पुढती वो काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बनवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हरि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम नमो न दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन मारुति नंदन, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार। हे दुःख भंजन मारुति नंदन, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रुते देखात या माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोलवी बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे महान भगवत भक्त, जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे। अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा, मौजे ग्राम सराटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या पवित्र भूमीमध्ये थोडा इको कमी चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा बालब्रह्मचारी सीतामाऊली पाटील यांच्या 49व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व रामकथा ब्रह्मपत्र निरूपण सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं सद्गुरु शिवरामबुवा महाराज दिंडेगावकर यांच्या कृपेनं व हरिभक्तपरायण आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा नामरूपी यज्ञ समस्त ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, भाविक मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या प्रयत्नानं संपन्न होत असलेला हा नामरूपी यज्ञ या अखंड हरिनाम सप्ताहाचं व्यासपीठ ज्यांच्याकडं होतं ते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज माळी हिप्परगा, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात। अनेकांचं सहकार्य आहे, अनेकांचं योगदान आहे, आयोजक मंडळी, नियोजक मंडळी, त्या सर्वांच्याच चरणी साष्टांग प्रणिपात। विशेषतः आज उपस्थित असलेली ही सर्व ज्ञानीजन गुणीजन मंडळी अतिशय प्रेमाची मंडळी आहेत, जीवापाड संप्रदायावर प्रेम करणारी ही माणसं आहेत, एकमेकावर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत। ते आमचे जीवलोक हरिभक्तपरायण परमपूज्य परमस्नेही गायनाचार्य, तुळजापूर तालुक्याचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव म्हणायला हरकत नाही, आमचे पिंटू काका महाराज रायखेलकर
काकांसाठी खरंच अंतकरणापासून टाळ्या वाजवाय तेवढ्या कमी आहेत. अतिशय गोड प्रेमळ स्वभाव आहे. वयानं जास्त आहे पण दिल तो अभि बच्चा आहे. अतिशय प्रेमळ आहेत. इकडं हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही जीवस्य कंठस्य प्राणसखा आमचे परम मित्र, महाराष्ट्रातील एक सुंदर गायनाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमोलजी महाराज गुरव सारोळीकर तुळजापूरकर, 2 गाव आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी झाली पाहिजे. आज खरं तर शेवटचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानणार आहे बरं का. आणि मला वाटते जवळजवळ सप्ताहाचा पहिला, दुसरा, तिसरा, 4था दिवस ज्यांच्याकडे होता, 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्याकडे होती ते आमचे पाचवीचं होतं का बरं, 5व्या दिवसाची सेवा आमचे परमस्नेही आदरणीय आकाशजी महाराज पाटील महाराजांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. तसेच दोन्ही मृदंगाचार्य बरं, आपल्या फुलवाडीचं रत्न आहे की नाही, आपल्या परिसरातलं एक सुंदर रत्न म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे पंडितजी महाराज. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी पाहिजे. आणि इकडं आमचे जिवलग मित्र मकरंदजी पाटील यांचे सुपुत्र मंथनजी महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरात. आता तशी बरीचशी मंडळी आहेत बरं का. इकडे आमचे राम महाराज वागदरीकर, अतिशय सुंदर प्रेमळ स्वभाव आहे महाराजांचा. मानेवाडीचे सगळे आमचे जीवलग मित्र मंडळी, वैभव महाराज असतील, अनेक मंडळी आहेत, त्यांचेही धन्यवाद. परत ओमकारजी महाराज खुदावाडीवरून आलीत, भजनी मंडळ आमचे अण्णा भाऊ, ही सगळी मंडळी. आणि विशेष ही वैभव महाराजांच्या संस्थेमधील ही सगळी बालगोपाल मंडळी, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी. आणि ज्यांचं सिस्टम अतिशय उत्कृष्ट आहे, पूर्ण तुळजापूर तालुक्यात तर दुसरी जोड नाही आहे की नाही. तुळजाई मंडप एंड साऊंड सर्व्हिस, मला नाव येत नाही बरं का, अवघड पण गोड आमचा प्रथमेशसाठी एकदा टाळी. आता ज्यांची शूटिंग सुरू आहे, जे शूटिंग करतायत, आजचा कार्यक्रम किंवा या सप्ताहातला प्रत्येक कार्यक्रम ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे, यूट्यूबच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रभर आपल्या सराटी नगरीतील हा सोहळा जे प्रक्षेपण त्याचं करतायत, प्रदर्शित करतायत, ते आदरणीय आमचे हरिभक्तपरायण वैभवजी महाराज कुलकर्णी महाराजांसाठी एकदा जोर. मला वाटतं आपल्या चॅनेलचं काय नाव आहे, पुण्यवाणी. पंडित महाराजांचे आई बाबा दोघं बी जोडीनं आले, त्यांचेही धन्यवाद. अशी बरीचशी मंडळी आली. आणि आपल्या सराटी नगरीचं वैभव आमचे चोपदार महाराज, नाईट गुड, काय नाव त्यांचं, नाही नाव काय, विजय कुमारजी महाराजांसाठी एकदा कडकडून. आता कोणाचे राहिले असतील धन्यवाद, चुकून मला वयामानानं ध्यानात राहत नाही, त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळीचे अंतकरणापासून आभार मानतो आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल आता लक्ष द्या जरा. इतर कीर्तनाचा विषय थोडासा वेगळा असतो बरं का, आणि काल्याच्या कीर्तनाचा विषय थोडासा वेगळा असतो. तुम्ही 6-7 दिवस कीर्तन ऐकले असतील बाकीचे, त्या कीर्तनाचा विषय थोडा वेगळा असतो आणि आजच्या कीर्तनाचा विषय वेगळा असतो. इतर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य विशेषत्वानं सांगितलं जातं, पण आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कीर्तनकार कुणी जरी असला, जरा इको कमी करतो, त्या कीर्तनकाराला काल्याचाच अभंग घ्यावा लागतो. हा पहिला नियम आहे. कोणता नियम आहे बोलत चला. पहिला नियम महाराज, काल्याचाच अभंग घ्यावा लागतो, आज दुसरा अभंग चालत नाही. आणि दुसरा नियम, आजच्या दिवशी इतर विषयाचं विवेचन कमी केलं तरी चालेल, पण माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या
रांगता रांगता ज्या खोड्या केल्या, गोपाळांसोबत वनामध्ये गायी राखता राखता ज्या क्रीडा भगवंतांनी केल्या, त्याचं विशेषत्वानं उच्चारण करायचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण नाही बरं का, उच्चारण करायचं. आजच्या चरित्राचं उच्चारण केलं की त्याचा काय परिणाम होतो, त्याचा काय फायदा होतो ऐका. भगवंताच्या चरित्राचं जर उच्चारण आज जीवानं केलं तर अनंत जन्माच्या पापातून आणि दोषातून जीवाला मुक्ती मिळते. हे भगवंताच्या चरित्राचं विशेष महत्व आहे. अहो, ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर सुद्धा पापाचं दहन होतं, त्या देवाचं चरित्र ऐकल्यानंतर जीवनाचं कल्याण का होणार नाही. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्री. भगवंताच्या चिंतनानं अनंत जन्माचं पाप क्षणार्धामध्ये जळून भस्म होतं आणि त्या देवाचं चरित्र श्रवण केल्यानंतर का आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. म्हणून आज भगवंताच्या चरित्राला विशेष महत्व आहे. कोणतं चरित्र? ये दसे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखीत आहे. गोकुळामधल्या चरित्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे. आता बारीक आहे काय, भगवान परमात्मा ज्या वेळेला या भूतलावर अवतीर्ण झाले, भगवंताच्या अवताराचं कारण एक विशेष आहे. जीवाचा जन्म कर्म पाप आणि वासनेपोटी होतो. संतांचा अवतार जगत कल्याणाकरता जडजीवाच्या उद्धाराकरता होतो आणि भगवंताच्या प्रागट्याचं विशेष कारण धर्माचं रक्षण आणि दुष्टांचा संहार आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना, भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या अवताराचं कारण सांगतायत. धर्म रक्षावया अवतार घेसी
आपुल्या पाळीशी भक्तजना भक्ताच्या रक्षणा करता आणि दुष्टांच्या संहारा करता भगवान परमात्म्याचा अवतार आहे। स्वतः भगवान परमात्मा म्हणतोय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापन। फार वाढलाय, पुण्यवान लोकाला त्रास होतोय, देवा आमचं रक्षण करा। भगवान परमात्म्यानं सांगितलं चिंता करू नका, या पापी कंसाचा नाश करण्याकरता आणि भक्ताचं प्रतिपालन करण्याकरता आता मी अवताराला येणार आहे। अवताराचं नियोजन भगवंतांनी केलं आणि ठरल्याप्रमाणे इकडं वसुदेव आणि देवकी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला। शुभमंगल सावधान लग्न सोहळा पार पडला आणि लग्न सोहळा पार पडल्यानंतर आनंदानं थाटामाटात लग्नाची वरात निघाली। पूर्वी लग्नाच्या वराती रात्री निघायच्या बरं का। लग्न लागलं की संध्याकाळच्या वेळेला त्या नवरा नवरीला बैलगाडीमध्ये बसवायचे। पूर्वी बैलगाडीत वराती होत्या, नारळाचे फाटे असे बांधायचे आहे की नाही। त्या बैलगाडीच्या साठ्यावर 2 आडव्या फळ्या टाकायच्या, त्या फळीवर नवरा नवरी लग्नात आलेली सतरंजी त्याच्यावर आतरायची। बघा ज्याला माहित आहे ती कशी हसते ते, आहे की नाही, खरं आहे ते, खरं आहे। मग नवरा नवरी फळीवर कलवरा कलवरी मध्ये हौदात खाली त्या चाकूला लावलेला लिंबू कधी बसायचा कधी पडायचा, किती भारी होतं महाराज। मग पुढं ती बँडवाले डांगडा टाकडा सुरू असायचा, कुळकुळावाळा डांग टाकडा मस्त होत असा। मग ते ताल असायचा। पूर्वी तर सनई चौघडी होते बघा, काय गोड होते महाराज। लग्नात सनई चौघडी सुंदर वाजायचे, ते लांब काही स्वर असायचा आणि बारकी सनई असायची। त्या स्वरवाल्याची लई बेजारी बघा। सनईवालं मध्ये थांबायचं पण त्या स्वरवाल्याचं तोंड बंदच नाही। काय काय लोक पोरं हुशार होते, आगाव पोरं, त्याच्या पुढे जायचे चिंचा खायचे। चिंच खाल्ली की त्याच्या तोंडाला पाणी यायचं आणि त्या बोंग्यातून पाणी बाहेर। लग्नाच्या वराती पूर्वी रात्री असायच्या, नाचून गाऊन वराती काढल्या जायच्या। आता लग्नामध्ये विघ्न निर्माण करणाऱ्या वराती आहेत। मुहूर्तावर जवळजवळ कुणाचंच लग्न लागत नाही, पत्रिकेवरच फक्त टायमिंग असतो बघा 12:45 बरोबर। मला सांगा सर, लग्नाचा मुहूर्त कशाकरता काढलेला असतो? जे नवदाम्पत्य आहे, जे वधूवर आहेत, त्यांचं वैवाहिक जीवन सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, आनंदी त्यांचं जीवन राहावं म्हणून मुहूर्त असतं बरं का। योग्य मुहूर्ताला जर लग्न लागली तर माणसाचं जीवन सुखी होतं बघा। पण मला वाटते जवळजवळ लग्न मुहूर्तावर कोणाचीच लागत नाही। लोक मुहूर्तावर जन्माला गेलेत, आता लग्न कधी मुहूर्तावर लागले। आणि मुहूर्तावर न लग्न लागल्यामुळं प्रत्येक घराघरामध्ये कलह निर्माण झाला, भांडणं निर्माण झाली। आणि हे मुहूर्तावर लग्न न लागण्याचं कारण म्हणजे पोरं, वरातीत नाचणारी पोरं। नवरदेवाला बक्कळ गडबड असते हो, त्याला कधी एकदा जाऊन उभा टाकीने हार घालून घेईल वाटतंय, आहे का नाही। पण ती नाचणारी पोरं काय त्याला जाऊ देत नाहीत, बजाव म्हणून आडवे येते। काय काय हेळवाक नवरदेव सुद्धा नाचतीत मध्ये। आमदा लग्न झालेल्याचा विषय नाही, अहो नवरदेव नाचतेत नवल नाही, नवरी सुद्धा। किती विकृती आहे सांगा, बरोबर आहे की नाही? ही विकृती आहे महाराज, हे चुकीचं आहे। 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे तो विवाह सोहळा, अतिशय शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे पार पडला पाहिजे। पोरं नाचतेत नवल नाही, 80-80 वर्षाची म्हातारी नाचायली, धोत्राचे चाळ तोंडात धरून फिरवतेत, मैतो बिन बजावूंगा। आणि त्याचंच पोरग उघड बम होऊन त्याच्या पुढे नाचून म्हणते मी तुझे डसूंगा। राहिला का धर्म? आणि त्या पोराची मायन म्हाताऱ्याची म्हातारी कडला उभा टाकून म्हणती, बघितलं का गंगूबाई कसे नाचतेत माझे पिल्ले। 50 बाय 50च्या खड्ड्यात पुरावे दोन्हीच्या दोन्हीनं।
ढोल दमामे ताशे वाजू लागले. वसुदेव देवकी मातेचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि सगळे आनंदानं नाचत असताना अचानक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. ए कंसा, अरे ज्या बहिणीच्या लग्नाची वरात एवढ्या आनंदानं काढतोस ना, त्याच बहिणीच्या पोटाला येणारा मुलगा तुझा काळ आहे, तुझा शत्रू आहे. एवढंच कळालं बघा. घेऊन या खडग मारावया धावला हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने शब्द दिला कंसाला, कंसा हिच्यापासून जन्माला येणारी प्रत्येक संतती मी तुला आणून देईल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. वसुदेवाच्या शब्दावर दृढ विश्वास होता कंसाचा. पहिलं वर्ष नजर कैदीमध्ये ठेवलं. इको कमी ठरल्याप्रमाणे पहिला मुलगा झाला आणि वचन दिल्याप्रमाणे वसुदेवाने तो मुलगा कंसाला आणून दिला. तो कंस दुष्ट होता, दुराचारी होता, पापी होता. त्याला तीळ मात्र त्या लेकराची दया आली नाही. जन्माला आलेलं तान बाळ त्यानं असं त्याच्या पायाला पकडलं बाबा, गर 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 फिरवलं आणि शिळवर आपटून मारलं. एक लेकरू नाही मारलं, देवकी मातेची 6 मुलं मारली. 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन प्रस्थापित केला आणि 8व्यांदा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदीश्वर माझा भगवान कृष्ण परमात्मा अष्टमीच्या रात्री मध्यरात्रीला कारागृहामध्ये प्रगट झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. जगाचा मालक प्रगट झाला आणि देव प्रगट झाल्याबरोबर भगवान परमात्मा देवकी मातेला बोलू लागला. हे बघा, आज आपलं गाव सराटी नाही बरं, आज आपलं गाव काय गोकुळ बरं. आज गोकुळ आहे आपलं गाव. आणि इथं उपस्थित झालेले पुरुष असतील, माता माऊली असतील, तुम्ही रामराव शामराव कुंडीबा धुंडीबा कोणी नाही बरं का. आज आपण सगळे गोपाळ आहोत. आणि तुम्ही गंगूबाई रंगूबाई संगूबाई शांताबाई तुम्ही सगळ्या गोपिका आहात. मग आज देव आपल्या गावात प्रगट होणार आहे, तुम्हा आम्हाला प्रसाद देण्याकरता आहे की नाही. मग देवाचं स्वागत केलं पाहिजे का नाही. मग हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा आणि प्रेमानं माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वागत करा. थोडा ऐकू दे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. बोला स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजमाला. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजमाला.
म्हणलं तुकडं संपल्यावर कुळवायचं थांबायचं रे. चला, भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. कारागृहामध्ये मथुरा नगरीमध्ये देव प्रगट झाला. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर चतुर्भुज रूप धारण देवाने केलं. सावळं सुंदर साजीर गोजीर रूप माझ्या कृष्ण कन्हैयाचं. सावळे सुंदर रूप मनोहर राहे निरंतर हृदये माझ्या. विश्वाचा मालक प्रगट झाला. आणि देव प्रगट झाल्याबरोबर देवकी मातेला बोलू लागला, मैया बाबांना सांग मला इथं ठेवू नका, मला इथून उचला आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवा. तिथं माया जन्माला आली आहे, ती माया घेऊन तुम्ही परत या. माझ्या मामानं माझे 6 भाऊ शिळवर आपटून मारले ग. यदा कदाचित माझे मामा मला सुद्धा मारतील असं वाटतंय. मला नेऊन गोकुळामध्ये सोडा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नेऊन ठेवा. वसुदेवजी म्हणतात, बाळा तुला बोलायला सोपं जातं, मला इथून उचला गोकुळामध्ये नेऊन ठेवा, तिथली माया घेऊन या. पण आमच्या हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, गळ्यामध्ये साखळ दंड घातलेत कंसानं, दरवाजाला कुलप लावलेत, रक्षपाळ हातामध्ये शस्त्र घेऊन उभे. आम्ही तुला न्यावं तरी कसं रे. भगवान परमात्मा म्हणतो, बाबा तुम्ही बंधनाची चिंता करू नका, तुम्ही फक्त मला उचला. भगवान परमात्म्याला वसुदेवांनी स्पर्श केल्याबरोबर सगळी बंधनं आपोआप उचलीला कमळापती बाईची बंधने गळती, बाईची बंधने गळती, बाईची बंधने गळती. उचलीला कमळापती बाईची बंधने गळती, बाईची बंधने गळती, बाईची बंधने गळती. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. किती नवल आहे बघा, नीट जरा लक्ष देऊन ऐका. भगवंताचा चमत्कार. ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर मायेचं सुद्धा बंधन आपोआप गळून जातं. त्या देवाला प्रत्यक्ष स्पर्श केल्यावर लोखंडाची बंधनं राहिली असतील का बाबा? सगळी बंधनं आपोआप गळून गेली. म्हणून बारीक ऐका, आपण सुद्धा बंधनात अडकलेले जीव आहोत. तुम्हा आम्हाला जर वाटत असेल भगवंतानी आपल्याला या सगळ्या बंधनातून मुक्त करावं, तर आपल्याला सुद्धा देवाला उचलावं लागेल. बघा, देवाला उचलायचं म्हणजे देवारा उचलायचा नाही. प्रत्यक्ष त्याचा अर्थ तसा घेत जाऊ नका बरं. नाही तर काही लोक महाराजांना जसं सांगितलंय तसं करायला जाते. नाही तसं करायचं. हा, देव उचलणं म्हणजे ते तत्व उचलणं. नाही तर लोक लय हुशार आहेत महाराज. एक म्हातारी दवाखान्यात नेली 2 पोरांनी, थोरल्या पोरानं आणि धाकल्या पोरानं. आणि त्याला दवाखान्यात नेऊन डॉक्टरनं सांगितलंय, बघा म्हातारीला औषध द्या, पण औषध जरा कडक आहे, जास्त पाण्यात द्या बरं. जी जी जी. घरी म्हातारीला घेऊन आलं आणि थोरल्या पोरानं औषधाची बाटली घेतली. मग त्याच्या ध्यानात आलं किती पाण्यात द्यायचं आहे, जास्त पाण्यात. त्यानं म्हातारी उचलली आणि वड्यात नेली. फक्त एवढंच उघडं ठुलं म्हातारीला वड्यात घेऊन. म्हातारी म्हणजे का रे बाबा, चाल, डॉक्टरनं सांगितलंय जास्त पाण्यात औषध दे. जास्त पाण्यात का वड्यात नेऊन द्यायचं होय? औषधाचं जे प्रमाण आहे त्याच्यात पाणी जास्त टाकून. हा, एका डॉक्टरनं सांगितलं औषध हलवून द्या. आता औषध हलवून म्हणजे बाटलीतलं औषध हलवून पाजायचं होतं. या 2 पोरांनी म्हातारीच पोत्यात घातली. इकडून एक झटका द्यायचं आणि तिकडून एक झटका. 3ऱ्या झटक्याला म्हातारीनं पुन्हा म्हणते किती द्यायचं रे औषध, आता का देऊन फायदा आहे. प्रत्यक्ष तसं नाही करायचं. देव उचलणं म्हणजे तत्व उचलायचं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, भजनाचा छंद लावणं, संतांची संगती करणं, पंढरीची वारी एकादशीचं व्रत करणं म्हणजे देव उचलणं. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला बंधनाची चिंता राहत नाही. भगवान परमात्मा आपल्याला बंधनातून मुक्त करेल. पहिला चमत्कार झाला. देवाला स्पर्श केल्यावर सगळी बंधनं आपोआप गळाली. खुल गए सारे ताले, वाह क्या बात हो गई. चमत्कार झाला पहिला. कोणता चमत्कार? स्पर्श केल्याबरोबर आपोआप सगळी बंधनं गळाली. रक्षपाळ मोहित झाली, कुलप आपोआप उघडली. हे कधी झालं? हो जब से जन्मे कन्हैया
करामात हो गई. भगवंताचा अवतार झाल्याबरोबर पहिला चमत्कार कधी झालं होतं? था बंदी खाना जन्मलियो कान्हा वो द्वापर का जमाना पुराना. ताले लगाना वो पहने लगाना वो कंस का जुल्म ढाना. उस रात का दृश्य भयंकर था. उस कंस को मरने का डर था. कधीचा होता हा जमाना? द्वापार युगातला. बंदी खाण्यात ज्या वेळेला टाकलं होतं ना त्यावेळेला बादल छाए उमड़ाए बरसात हो गई. आकाशात अचानक ढग जमा झाले होते. हो जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. हा चमत्कार झाला. रक्षपाळ मोहित झाले. आपोआप दरवाजे उघडले. देवाला डोक्यावर घेतलं आणि वसुदेवजी गोकुळाच्या दिशेने निघाले. गोकुळ आणि मथुरा या दोन्हीच्या मध्ये एक नदी आहे, तिचं नाव आहे यमुना. पाऊस पडल्यामुळं यमुना नदीला पूर आला होता. पूर चढला चाट चाट पूर चढला चाट पूर चढला चाट चाट पूर चढला 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 पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ट. यमुना नदी तुडुंब भरून वाहत होती आणि भगवंताला घेऊन वसुदेवजी त्या यमुनेमध्ये प्रवेश करत आहेत. पाण्याचा प्रवाह वाढत होता. गुडघ्याचं पाणी कमरेपर्यंत आलं, कमरेचं पाणी छातीपर्यंत आलं आणि छातीचं पाणी नाकातोंडामध्ये जाऊ लागलं. आता मात्र भगवंताने विचार केला, अजून थोडा वेळ जर मी थांबलो तर माझ्या बाबांच्या जीवाला धोका निर्माण होईल. आणि मग भगवंताने आपला पाय बाजूला काढला, अंगठ्याचा स्पर्श यमुना नदीला केला. यमुना नदीनं दर्शन घेतलं आणि भगवंताला वाट दिली. कशी वाट दिली माय? जुन्या महिला मंडळाला ती वाट कळती बघा, नवीनला नाही कळत. जुन्या माता माऊल्यांचा डोक्याचा जो भांग होता केसाचा तो असं मधून होता. एकच फॅशन होती त्यावेळेला, अर्धी केस इकडं अर्धी केस इकडे, मधून अशी वाट तयार व्हायची. तशी वाट यमुना नदीनं दिली. त्याच वाटेनं वसुदेवजी गोकुळात गेले आणि त्याच वाटेनं परत. आताच्या वाटाच कळत नाही माय कोण कोण कोणकडे चाललं. आताच्या वाटा म्हणजे लातूरची गंजगोल आहे. कुणी कोण बी फिरतंय आणि कुणीकडे बी जाते. त्या डोसक्यातल्या वा आणि ली काय त्या का नाही, त्यांना सुद्धा कोणत्या रस्त्याने हिंडावं पंचायत झाली. होय महाराज, रिंग रोड नाही काय नाही, पॉप पॉप डोंगळा नाही. ऐका की लक्ष देऊन, मी नाव नाही ठेवत तुम्हाला, बरं मी नाव नाही ठेवत. तुम्ही कसं राहावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. आपला हा धर्म आहे, बरं कसंही राहायचं. आपल्याला काही बंधनं घातलीत, शास्त्र प्रमाण आहेत. साधू संतांनी जसा मार्ग दाखवलाय त्या मार्गानं चालत राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे.
आपण भारतासारख्या पवित्र देशात जन्माला आलो याचा कधी विसर पडू देऊ नका. अमेरिकेतल्या महिला, अमेरिकेतल्या आता साडी घालायला येत नाही. अमेरिकेतल्या महिला सुद्धा कपाळाला मोठं कुंकू लावायलेत, टिकल्या नाही. अमेरिकेतल्या महिला सुद्धा तुळशीला पाणी घालायला येत. आता खरंय, आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श संपूर्ण जग घेतंय आणि आपल्याच भारतातली लोक आपल्या संस्कृतीचा विसर पडतायत. ही शोकांतिका आहे. बरं, जगाच्या पाठीवर भारतासारखा पवित्र देश दुसरा नाही. भारत देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राष्ट्रापैकी महाराष्ट्रासारखं पवित्र राष्ट्र दुसरं नाही. बरं, आपल्या महाराष्ट्राला एक नवीन ओळख आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राला शूरवीरांची भूमी म्हणून ओळखलं जातं. आणि त्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषानं किंवा मातेनं आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कसे राहिले, टीव्हीवर ॲडव्हर्टाईज आली, नवीन फॅशन दिसली की झालं बाबा, बदल झालाच. एकात बाईनं उभीच की सुठवली होती, उभीच. म्या म्हणलं हिच्या डोसक्यात ऊस लावला का काय, नवीन रोप नाही आहे की नाही? काही महाराज कसंही काही त्याचं भान नाही. जाऊ द्या, तुमचं सोडून द्या. आमची दुकानं इसकटून गेलीच. काय सांगायचं, महाराज लोकांच्या घरी सुद्धा मी गेलो एकदा. नाव सांगत नाही महाराजाचं, तुम्ही विचार चाल जाऊ. एका वारकऱ्याच्या घरी आम्ही आमच्या महाराजाच्या गेलो, विचारलं, दार वाजवलं. त्यांच्या मंडळीने दार उघडलं. मी विचारलं, ताई महाराज जी आहेत का घरी? तिनं उत्तर दिलं, ते ना बाहेर गेले. यू कोल्ली की असं असे उचलून मागव. मी म्हणलं, तुझ्या काना मागून अशी गेली का काय? किती अवघड आहे सांगा ना. लोकाला काय नाव उठवायचं? साधं राहा, साधं राहा. अय, जेवढं साधं बघा, वानानं आपण चांगलं दिसण्यापेक्षा गुणानं चांगलं राहा, लोक तुमचं बरोबर आहे. वान चांगले गुण हेळवा. ज्याचे लग्न झाले नाहीत त्याने ऐका बाबा, ऐका पोराव, तुमच्या मित्र म्हणून सांगतो, वानावर कधी जाऊ नका. ज्या गोष्टी वानानं चांगल्या असतात ती गुणानं हेळवा काशला नाही. होय महाराज, तुम्हाला नाव. इथून पुढं मुलगी बघायला जाताना नुसतं दिसण्यावर जाऊ नका. खोटं बोल नाही महाराज, त्यांचं एक गॅरेज आहे. ते सॉरी, गॅरेज म्हणतो ब्युटी पार्लर काय तर म्हणते. नाही, खोटं नाही हे. मेकअप केल्यावर ओळखूच येत नाही. भुलून जाऊ नका. वरले ते जाऊन जर आली का नाही तिकडून ओळखूच येत नाहीत महाराज. एक जण पोरगी बघायला गेलं, दिसायला पोरगी चांगली होती. ते मेकअप वगैरे केला होता वाटतं आणि बसवलं पुढं. पोरानं बघितलं, पोरग येडच झालं. बापान म्हणलं, पोरा कसं आहे रे, पोरगी पसंद आहे का? पोरग म्हणलं, पप्पा शादी करूंगा तो इसी के साथ करूंगा, नहीं तो इन रेल पी के मरूंगा. बस म्हणलं, पप्पा मुलगी मला लई पसंद आहे, लग्न करेन तर ह्याच पोरीशी. बापान म्हणलं, थांब जरा थांब, उद्या तुझ्या आईला पाठवू, चुलतीला पाठवू, मुलीला काय काय येतंय बघू, तिच्यामध्ये कोणकोणत्या कला आहेत बघू, आहे की नाही. तिला रांगोळी चांगली काढता येते का, तिला पाककला काय आहे का, हस्तकला तिची काय चांगली आहे का, तिला शिवणकाम जमतंय का, धिरडं, गुळवणी, धपाटे, सांडगे, पापड काय जमतंय का बघू. पोरग म्हणलं, नाही पप्पा, ठरलंय माझं, लग्न करीन तर. ठरलं बघा. पोरग एकुलतं एक होतं, हट्ट केला म्हणून लग्न जमवलं. लग्न झालं, पोरगी घरी आली आणि स्वयंपाकाला बसली. आता पोरगी हुशार होती. पुढं मोबाईल ठेवायची, यूट्यूब चालू करायची, मग स्वयंपाक करायची. तिला कुठला स्वयंपाक येत होता आणि त्याच्यात मग मन त्या यूट्यूबमध्ये सांगायचं, चपाती करत असताना पहिल्यांदा ताट घ्यावं, त्याच्यामध्ये पीठ घ्यावं, पिठामध्ये मीठ टाकावं,
आणि मीठ टाकल्यानंतर त्याला असं कणिक चांगलं व्यवस्थित मळून घ्यावं. कणिक मळून झाल्यानंतर तवा गॅसवर ठेवावा, गॅस चालू करावा आणि तवा गरम झालाय का नाही पाहावा. ह्या ज्ञानगिरीनं ठेवली हात घेतली बाजून महाराज. ऐका लक्ष द्या. हे लग्न केलेलं होतं काही दिवसानं ते झालं कस तर बरं. आणि मग पुन्हा ती बाई कणिक मळायली, नवीन लग्न झालेली. मी नाव नाही ठेवत बरं का, सांगतो वाचतो एकदा. कणिक मळायली, कणिक मळत 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 आता देव जाणं तिच्या अंगी काय गुण आहेत ना. सगळी गुण चांगली होती, एकच गुण हेळवाक होतं देवा. ती कणिक असं मळायली की डोसकं खाजवायचं. आता काय तर डोक्याचा प्रॉब्लेम असेल, खाजत असेल खाजू द्या. पुन्हा हात धुवावे का, हात धुवून पुन्हा मळावं का, तसेच हात कणकीत घालतात. आता ही जी होतं का लग्न केलेलं, वाण बघून चेहरा बघून लग्न केलेलं पुढंच होतं चुलीला पाय लावून. ते नुसतं त्या बायकोकडे बघायचं असं. तिला ती डोसक्यात हात घातलेले कणिक मळायलेलं दिसेना, ते नुसतं तिच्याकडे बघून म्हणायचं छापटा का कोणतं, कितना हसीन चेहरा. असं म्हणलं की ती पोरगी लाजायची. ईशा ही मटेरियल प्लस ही मटेरियल मध्ये मिसळायची आणि चपात्या भाजायची आणि ह्याच्या ताटात टाकायची. ही ज्ञान गेलो कुस करून हाणायचं. काय तुझ्या हाताला गुढी आहे ग, मीठ पॉवरफुल आहे मीठ. वानावर जायचं ना, गुणावर जायचं. बरं, म्हणून ऐका जरा लक्ष द्या इकडं. भारतीय संस्कृतीचं जतन करा. तरुण मंडळी, मी नावं नाही ठेवत आपल्याला सुद्धा. जरूर तुम्ही चांगलं दिसावं, कपडे चांगले घालावे, अत्तर चांगलं मारावं, फॉग मारावा, चांगला आहे. कपडे घातले पाहिजे महाराज, युगानुसार बदल झाला पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्ही कपडे कसे घाला असं नाही, पण जरा थोडं शोभल असं राहिलं पाहिजे. पॅन्ट जरूर तुम्ही जीन्सची घाला, पण तुम्हाला लिवायला येईल अशी घाला. वडू लागाय माणूस दुसरा, फिट पॅन्टी महाराज, पॅन्ट फिट आणि शर्ट आखूड, चलताना ताटलेल्या मशीन चलतात. आणि त्यानं गाडी घेतलं ती आपाची मोठी, अमोल बुवाकडे आहे गाडी. आता त्या गाडीची पंचायत अशी आहे, मागून उच पुढून उच आणि मधी खडा. त्या गाडीवर बसताना पॅन्ट फिट आहे म्हणल्यावर हळू बसावं का अण्णा. स्टाईल मध्ये चावी फिरवीत गेले, चावी गाडीला लावली असं बसाय गेल्यावर टर दिसत. आता पॅन्ट फाटली झाकायची सोय नाही, ती शर्ट आखूड, बुडून ओढलं की मागून उघड व्हायचं आणि मागून ओढलं की पुढून उघड. आता आपलं बरं आहे बुवा, झाकून जात. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत माणसं बदलून गेलीत महाराज. पोरांनी तर भांग नवीनच आणलीत, वन साईड टू साईड. वन साईड म्हणजे एक बाजू चट हाणतंय खरडून, असं वाटतंय चांगल्या पावसात ही रान वाहून गेले का काय. टू साईड म्हणजे दोन्ही कोण हाणतंय आणि मध्ये एवढंच ठेवतंय. डोसक्याची वाटणी करून बांधारा ठेवलाय का काय वाटतंय जनावरच आहे. एका तर पोरानं कमर इतकी केस वाढवली महाग, मोकळीच. वारा आले की केस फुरफुर उडायचे. आम्ही कीर्तनाला निघालो, ती पोरग पुढे चाललं होतं, ती केस उडायले. आम्हाला वाटलं बाई आहे, आम्हाला माहित नव्हता रस्ता, कुणाला विचारावं म्हणून त्याच्या जवळ गेलो आणि मी हळूच म्हणलं, ताई हा रस्ता कुठं जाते. त्याला असं टेन्शन आलं, त्यानं माझ्याकडं रागानं बघायला असं करून. जेव्हा त्याच्या मिशा बघितल्या पाटील, तेव्हा मला कळलं ही ताई नाही तायडा आहे. तेव्हापासून मी केसावर जातच नाही, मिशा बघत असतो. सांगा महाराज फजी दे. चला, भारताची संस्कृती किती थोर आहे सांगतो तुम्हाला, लक्ष द्या जरा इकडे. हा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ राम काज पर सोने की चिड़िया करती है बसेरा। भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ही भारताची संस्कृती आहे बरं का, भारताची संस्कृती, आणि ती आपण टिकवली पाहिजे एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. हे बघा, आई जसं राहते तशी मुलगी राहण्याचा प्रयत्न करते, आहे की नाही? आणि वडील जसं राहतात तसं मुलगा राहण्याचा प्रयत्न करतो. हा विनोद नाही, विनोदावारी घेऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचं लेकरू समजून परिवर्तन झालं पाहिजे. लेकरं सुसंस्कृत बनवा, लेकरं सर्व गुण संपन्न बनवा. कारण येणारा काळ हा भयानक आहे. नुसत्या दिसण्यावर कोणी जाणार नाही आता, बरं? त्यांचं आचरण चांगलं पाहिजे. असू द्या, सावळे असेल मुलगी हरकत नाही, मुलगा सावळा असेल हरकत नाही, पण सर्व गुण संपन्न असेल तर काय फरक पडतो? वाणानं चांगलं नाही, गुणानं चांगलं लेकर बनवा. प्रत्येक आईनं लेकराला स्वयंपाक शिकवला पाहिजे बरं का. मुलींनो सुंदर सुंदर रांगोळी शिका लहानपणापासून. शाळेत रांगोळ्या स्पर्धा असतील तर भाग घेत जा बरं. चांगल्या चांगल्या रांगोळ्या काढा, नाही तर स्वस्तिकचं तोंड तिकडं, धनगरवाडीत वरचं, खालचं इटकळला, मधलं मधीच इथं, असं नाही. चांगल्या रांगोळ्या काढा. स्वयंपाक सुद्धा चांगला करत जा, पाककला. मुलीनं जर चांगला स्वयंपाक केला ना सासरमध्ये तर नाव कोणाचं निघतं माहित आहे का? आईचं. आणि चपात्या जरी हळवा केल्या तर उद्धार कोणाचा होतो? आई बापाचाच होतो, बरोबर आहे की नाही? हिच्या माईनं काही हिला शिकवली का म्हणतात का नाही? म्हणून नाही, चांगलं शिक. कला, सगळ्या कला असल्या पाहिजे अंगात. नाही तर बाकी तुम्हाला येत आहे हो, पण वडापाव, उत्तप्पा, दिरड, ही सगळं दिरड येत नाही महाराज. दिरड करून दाखवा नवीन, कोणी बी जमत नाही कोणाला इथे, आहे की नाही? त्याला लय लागतं महाराज, हुशार माणसं. चला, आणि वडिलांनी सुद्धा लेकरांवर चांगले संस्कार घाला. त्याला कर्तृत्ववान बनवा, त्याला स्वतःच्या पायावर उभं करा. नाही महाराज एकुलते काय हो, त्याचे लाड पुरवा, चांगले लाड पुरवा. तुमचा मुलगा जर पखवाज वाजवायचं म्हणत असेल, महाराज पप्पा मला पखवाज शिकायचं आहे, काही करा बरं, मला संस्थेत घाला. पप्पा मला मृदंग आणून द्या, मला हार्मोनियम आणून द्या, मला टाळ आणून द्या, असा जर पोरानं हट्ट केला का नाही, व्याजानं पैसे काढून त्याला आणून द्या, तुमचं कल्याण होईल. पैसे नसतील ना तुमच्याकडे, व्याजानं आणून द्या, तुमच्या 3 पिढ्याचं कल्याण करेल ते लेकरू. पप्पा हो मला मोबाईल पाहिजे. कोणता रे बाळा? ॲपलचा. 1.25 लाखाचा मोबाईल आणते आणि काय दिवा लावते? पप्पा मला गाडी पाहिजे. का करायचं आहे पोरासाठी? एकरभर इकलन गाडी घेऊन दिलं, थडकून मेलो. नाही विनोद नाही, हसू नका मला, ही वाईट गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, भयानक परिस्थिती आहे महाराज, नका करू. मर्यादेच्या बाहेर. चाहे कितना प्यारा हो बेटा उसे सिर पे बिठाना ना चाहिए. लाड जरूर करा तुम्ही, लाड जरूर करा, खाण्याचा पिण्याचा लेण्याचा जरूर लाड करा. बाकीच्या गोष्टीचा लाड करू नका, नाहीतर लाडानं येडन गुळानं बोबड होत असते बरं. अति लाड सुद्धा काही कामाचा नाही. चाहे कितनी सुंदर हो बेटी उसे घर घर घूमना ना चाहिए. शास्त्रानं सांगितले बरं. मुलगी आपली असेल ना, मुलगी, त्या मुलीला गावात किंवा इतर घराघरामध्ये फिरायचं नसतं असं शास्त्रानं सांगितलंय. पोरग किती लाडाचं असलं तर डोसक्यावर घ्यायचं नसतं, नाहीतर कधी शिन सू करून सांगता येत नाही. म्हणून ऐका, वसुदेवजी गोकुळामध्ये गेले, देवाला ठेवलं, माया घेऊन परत आले.
माया आकांत करू लागली. कंस मामाला बातमी कळाली. कंस मामा धावत आला, मायेच्या पायाला पकडलं. शिळवर आपटणार इतक्यात माया आकाश मार्गाने गेली आणि मायेनं कंसाला सांगितलं, ए कंसा, अरे तू काय मारतोस मला? ए कंसा, तू काय मारतोस मला? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. तुझं लागे बाधी उपजला मज आधी, 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 तुझं लागे बाधी उपजला उगत थोडं थोडं हालत जावा. भजनात हालत नाहीत माणसं. उधा म्हणलं का नाही, मग लिंबू आणावं लागतंय. नाही तिकडे आनंद घ्या, मी नावं नाही, तिकडे नाचत जा, पण इथं बी आमच्या भजनात का बाबा हालत जा. नुसतं महाराजाकडं हाय का गेलंय कळत नाही. चला. तुझं लागे वधी उपजला मज आली, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. कुठं? कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं. नंद बाबांना मुलगा झाला, यशोदा मैयाला मुलगा झाला. हे कळाल्यानंतर अवघ्या गोकुळवासियांनी आनंद साजरा केला. गवळण म्हणती हो दोन मिनिट हात वर करा, टाळी वाजवून म्हणायचं. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढी, बावी पुढे, वाटताती सुंटावणी, भरोनिया ताटी, घरी झाली ताटी, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडी. सगळ्या गवळणीला आनंद झाला. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं. पण मथुरेत कंस मामा बोट मोडितो. कंस मामाला चिंता लागली होती, माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलाय आणि कंस कृष्णाला मारण्याची योजना करू लागला. पहिलं संकट पाठवलं पुतना नावाचं. माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने पुतना मावशीचा उद्धार केला. दुसरं संकट आलं महाबळ नावाचं. महाबळ होता राक्षस, पण सोंग घेतलं होतं कुणाचं? ब्राह्मणाचं.
आता ब्राह्मण कसा असतो बघा, वेशभूषा प्रत्येकाची वेगळी आहे. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, बरं का. आणि ब्राह्मणाचा वेश धारण करताना ब्राह्मण अगोदर कसा असतो ऐका, त्यांची वेशभूषा कशी असते. जानवा असतं, कपडाला गंध असतो, आहे की नाही, हातामध्ये पंचांग असतं, धोतर असतं, खांद्यावर पंचा असतो. ब्राह्मणाचा आहार सात्विक असतो, शेंडी असते. ब्राह्मणाचं बोलणं मधुर असतं, चालणं नाजूक असतं, बरोबर आहे. कसंही सैरा वैरा नसतं महाराज. हां, आणि बघा, आणि खरं आहे महाराज, माणसानं काय खावं, कसं बोलावं, कसं राहावं हे कुणाकडून शिकायचं असेल तर ब्राह्मणाकडून शिका. वा. अहो, ब्राह्मणाच्या समोर उभा टाकून 10 वेळा कोणी वाईट बोलू द्या, किती वाईट बोलू द्या, ब्राह्मण काहीच म्हणत नाही. असू दे असू दे असू दे असू दे असू दे म्हणते, काटा काढायचं तेव्हा काढतो, पण बोलून दाखवत आहे का नाही. देवा शांत राहून कार्यक्रम करते महाराज, फक्त टप्प्यात येऊ देते, आहे की नाही. ब्राह्मणाचा आहार सुंदर असतो महाराज, भातम तुपम खातम, टिचित राहतं, चांगलं खाते तर चांगलं राहते. आणि आपली हेळवा करून नुसत्या हिरव्या मिरच्याची चटणी खतम, आणि इळभर डबड घेऊन पळतं. आपल्याला खायचं कळलं आणि बाया म्हणतात, माय आमच्या मालकाला जर ताटात मिरचून नसलं का नाही, घासच गिळत नाही हो, मिरच्याच कुठतेच्या नरड्यात एका दिवशी. किती तिखट खावं याचं प्रमाण नाही लोकाला, मर्यादा राहिली नाही महाराज. जेवायला वाढताना सुद्धा त्या वरण वाढणाऱ्याला म्हणते, जरा वरचं येऊ दी, लय वरचं खात जाऊ नका, नाही तर लवकर वर जाते, बरं मध्यम राहायचं, मध्यम. मग ब्राह्मणाचा वेश धारण केला, गोकुळामध्ये महाबळ आला. यशोदा मैयानं आदर आतिथ्य केलं, बसायला पाठ दिला, पंचांग ठेवायला पाठ दिला, पाटीला टेका द्यायला सुद्धा पाठ दिला. किती थाटमाट आहे. आणि विचारलं यशोदा मैयानं, देवा माझ्या लेकराचं भूत वर्तमान आणि भविष्य सांगा. आता हा का खरा ब्राह्मण होता का? नव्हता. उगच पंचांग उघडलं महाराज, मानत कोणिया पाहतसे, आणि बघून म्हणलं, यशोदे तुझं लेकरू मागच्या जन्मी डुक्कर होता. कोण होता? डुक्कर. आता हे खोटं नव्हतं महाराज. ज्या वेळेला हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वी रसातळाला नेली, त्यावेळेला हिरण्याक्षाचा वध करण्याकरता माझ्या भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाच्या उजव्या नागपुडीमधून जो अवतार धारण केला, तो अवतार वराह अवतार आहे. खरं सांगत होता तो, पण जगातल्या कुठल्या तर आईला लेकराला डुक्कर म्हणलेलं चांगलं वाटते का माय? आता कीर्तन संपावं बरं का माय. आणि तुम्हाला वाटलंच महाराजाला चहा प्यायला घरी घेऊन जावं, उगं वाटू द्या, मी येत नाही बरं, उगं वाटू द्या. तुमच्या घरी आम्ही सगळे वारकरी चहा प्यायला आलो, तुमच्या घरातलं एखादं बारकं लेकरू अंगणात खेळायला, आणि आम्ही जर म्हणलो काकी काऊ महाराज कोणाच्या वेळी डुकरावून लेकरू, चहा पाजीव चाल, पाजीव चाल, पण येऊन रेल ओतून पाजीव चाल. लेकराला डुक्कर म्हणलेलं चांगलं वाटतं का? यशोदेला चांगलं वाटलं असेल का? यशोदा मैया म्हणल्या, देवा जाऊ द्या म्हणले ते भूतकाळ, वर्तमान काळात माझं लेकरू काय करणार आहे ते सांगा. चोऱ्या करणार आहे, चाड्या लावणार आहे, व्यभिचार करणार आहे, मग याच्यावर काही शांती? एकच 50 बाय 50चा खड्डा खणणे, तुझं लेकरू मध्ये टाकणे, आणि वरून माती ओढणे, नेवणी गर्दीत घालायासी, नेवणी गर्दीत घालायासी, सांगितलं देवाने, तुझ्या लेकरामध्ये खूप अवगुण आहेत,
तुझ्या लेकराला खड्ड्यात नेऊन पुरावं लागलं. यशोदा म्हणली देवा काल गर्गमुनी आली होती किती चांगलं भविष्य सांगितलं आणि तुम्ही असा अभद्र का बोलता हो? काय कळतंय त्या गर्गमुनीला? ज्या माणसाला स्वतःला अक्कल कमी असते तीच माणसं दुसऱ्याला नावं ठेवतात हे त्याचं लक्ष नाही. बरं एखादा माणूस जर उगक वाट्यावर कट्यावर इकडं तिकडं बसून का बोलतोय त्याला तो का महाराज आहे का मग पोत्राच आहे का? त्याला का गायता येतोय का? तो का पखवाज आहे का? उगं डबडं बडवाल्याने बड त्याच्यासारखं ज्ञान गेलं दुसरं कोणी नाही. जो नेहमी दुसऱ्याची निंदा करतो त्याच्यासारखा पापी माणूस जगात दुसरा कोणी. बरं हा आणि हे बघा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पायाला हात लावून कुणाचीही निंदा करा जगात, कुणाचीही करा. मित्र म्हणतो देवाच्या समोर जाऊन देवाची जरी तुम्ही निंदा केली तरी एक वेळा देव सहन करेल, पण देवाच्या भक्ताची वारकऱ्याची जर निंदा तुम्ही केली रे केली तुमचं कुळ आणि मूळ सुद्धा देव शिल्लक ठेवत नाही. म्हणून हो त्याला पुरावा आहे उनेन साहे भक्ताची सगळं सहन करेल देव, पण वारकऱ्याची निंदा देवाला सहन होत नाही. म्हणून चुकून सुद्धा कुण्या महाराजाला कुण्या गायकाला कुण्या वादकाला एखादा भोळा बाबडा वारकरी असेल त्याला नाव ठोच जाऊ नका. हो नाहीतर देव सोडित नाही. बरं देवाचा झटका लई हळवा काय. चलतीवर वाकडं करते चलतीवर. हो आले देवाजीच्या मना. होय महाराज काय काय चमचे तोंडात घातले आणि चमच्यात तसा पोहे मध्ये तोंडात तशीच होती. नका करू कुणाची निंदा, आपल्या मुखानं कोणाची निंदा करू नका. परमार्थिक कार्य कुणाचं का असना, हे बघा धर्माचं कार्य कुणाचं का असना, वैयक्तिक एखादं गोरगरिबाचं कार्य जर असेल तुम्हाला करायचं असेल तर त्याला सहकार्य करीत जा, पण त्याला अडथळा कधी करू नका. अय उग बसून इकडं तिकडं नावं ठेवू नका, नाहीतर त्याचे भोग भोगावे घातली या भोय नरकात जाणे, नरकात जावं लागेल. म्हणून निंदा नाही. महाबळानं ज्या वेळेला गर्गमुनीची निंदा केली देवाला सहन झाली नाही, देव पाळण्यात झोपला होता. जरा ऐका बरं का, काल्याचं कीर्तन लांबिवता बी येतंय आणि आकडता बी येतंय. बरं आणि मी असाही हळवाक माणूस आहे, मी रेकॉर्ड तोडले 6 तास कीर्तन केले काल्याचं. 6 खरं सांगतो. एका गावात उग कीर्तनाला उभा केले 9 वाजता. 9 3 12 12 3. एक जण याचं म्हणायचं मला वाटलं 12 पर्यंत संपल. महाराज नाही म्हणलं पुऱ्या तळायच्या राहिल्या त्या जरा वाढवा. मला वाटलं तासभरात पुऱ्या होत्या. 1 वाजता वाटलं संपल. दुसरा आलं म्हणलं भात शिजायला वाढला. अजून 2 वाजले. तिसरं आलं म्हणलं झालं म्हणलं उलस फक्त बटाट्याची भाजी हलवायली. पण लोक हुशार होते महाराज. स्वयंपाक त्यांचा 11लाच झालता. त्यांना ऐकायचं होतं जास्त. लोक हुशार आहेत. बटईचे बैल म्हणले किती बतेत किती. लय अवघड आहे महाराज. तसं काल्याच्या कीर्तनाची चिंता तुम्ही करू नका. मी गिराईक बघून माल काढणार माणूस आहे. तुमचे चेहरे जवळ प्रसन्न राहतील तवर करतो. असं केलं की मला काय. आणि काल्याचे कीर्तन खरं सांगू का कुठवर गोड लागते सांगू का, जवळ स्वयंपाक होत नाही तवर. एकदा का तिकल्ल्या फुडणीचा वास इकडं आला की लोकांचं मन कीर्तनात कमी बघण्याकडे जास्त लागतं. आहे की नाही. आणि पुढचे काय म्हणत नाही ते भिड, पण मागं बसलेल्या महिला मंडळ एकमेकीला म्हणतात ते कुठलाय हे कुठलाय महाराज इथं आल्यालाच आहे. बोर बोर ह्याला का कळलं का नाही. दुसरी म्हणते का ग 12 वाजायला लेकर बाळ उपाशी. माझ्या तर पोटात नुसतं लक 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 लक. हे ना संपवणी का आता संपवणी का. दुसरी म्हणते आपलं का चलतंय मा. युनिती आला कीर्तनाला युनिती आला. कुठवर का सांग नाही एवढी बार ऐका. पुन्हा कशाला याचा हेळवा का
बाया लय बोलत्यात महाराज. तिसरी म्हणली तसं नव्ह ग, तसं नव्ह. मग ती का थंड झाल्यावर चांगलं लागतंय. चौथी म्हणली ए गप्पा ग, ए गप्पा, तुमच्या तिघीची बी राहू द्या. का ग? उद्या काल आहे म्हणून मी रात्री स्वयंपाक सुद्धा केलं ना ग. पाय प्रसादाची वाट, प्रसादाची तुम्ही वाट बघताय, मला बरोबर जाणीव आहे त्याची. मी समय सूचकता पाळणारा माणूस आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका, जास्त वेळ घ्यायचा नाही. कुठवर आलत? ब्राह्मण. महाबळानं नाव ठेवल्याबरोबर भगवंतानी पाळण्यातून बघितलं आणि मग ज्या पाट्यावर बसला होता त्या पाट्याला देव म्हणतो, का रे पाट्या, आपल्या घरी आलंय, आपल्या घरचं दूध पिलंय, मला डुक्कर म्हणलंय, पुरायला निघालंय, गर्गमुनीची निंदा केली, तरी तुम्ही त्याला घेऊन बसला, बघू का? पाटे म्हणले माईच्या देवा दम निघ हो, तुम्ही नुसती परवानगी द्या, ह्याचा कार्यक्रम आता उरकितो. देव म्हणलं मग चांगल्या कामाला उशीर कशाला? हो म्हणल्या बरोबर. विटंबीला भट्ट दिला पाटीवरी पाट, पाटीवरी पाट दिला, पाटीवरी पाट